छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराज एक मिनिट। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आपल्या सोबत आहेत। सर, काय प्रतिक्रिया आहे पहिली आपली? आज गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांची निवड झाली। नाही, देवेंद्रजींची निवड होणारच होती, कारण सगळ्यांच्या मनापासूनची जी इच्छा होती, आमदारांची पण, पक्ष कार्यकर्त्यांची पण, भाजपच्या आणि महाराष्ट्रातल्या यांची पण, सगळ्या जनतेची जी इच्छा होती ती आज पूर्णत्वाला गेली आणि नक्की आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्रजी होणार आहेत आणि नक्कीच राज्याच्या दृष्टीनं पण हा अतिशय महत्त्वाचा क्षण आहे। राज्याच्या पुढच्या वाटचालीमध्ये, प्रगतीमध्ये, विकासामध्ये देवेंद्रजींचं योगदान फार मोठं होतं आणि राहणार आहे। खरं तर सतत आपल्या विधानसभा मतदारसंघातून आपण विजय प्राप्त करत आलेला आहात, त्यामुळे आता प्रबळ दावेदार म्हणून शिवेंद्रराजे भोसलेंचं नाव समोर येत आहे। शिवेंद्रराजे भोसलेंना संधी मिळेल अशी काही शक्यता आहे आपल्याला आतापर्यंत? आता हे अधिकार सगळे पक्ष नेतृत्वाकडे आहेत, पक्षाकडे आहेत आणि ज्यांना योग्य वाटतील त्यांना ते जबाबदाऱ्या पक्ष नेतृत्वाच्या माध्यमातून दिल्या जातील। काय अपेक्षा आहेत आता? कारण छत्रपती शिवाजी महाराज या पद्धतीनं सर्वांना सोबत घेऊन राज्य करत होते, त्याच पद्धतीनं आता देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत 100% सगळ्यांना बरोबर घेऊन, सर्व समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना बरोबर घेऊन प्रत्येकाला न्याय देण्याचं काम देवेंद्रजींच्या माध्यमातून 100% होईल। यापूर्वी पण झाले आणि आता पण होईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं राज्य करायचे, अशाच पद्धतीचं राज्य प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतील, अशा पद्धतीची प्रतिक्रिया स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांना या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।